सर्वांचं स्वागत आहे। चला गुड मॉर्निंग। आज श्रावण महिन्यातील पहिला सण आहे तो म्हणजे नागपंचमी। नागपंचमी हा 5व्या दिवशी साजरा केला जातो। तसेच गावातल्या स्त्रिया गावात नागपंचमी स्त्रिया व मुली गावात नागपंचमी या सणाची वाट बघतात। ठिकठिकाणी वारुळाजवळ जाऊन नागाची पूजा करतात। नागदेवताला दूध लाया पूर्णाची दिंड हे नैवेद्य देतात, गाणी बोलतात, खेळ खेळतात। शहरी भागातील स्त्रिया चित्र काढतात आणि त्या चित्राची पूजा करतात। सो बघा, आणि साप हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो म्हणून या मित्र मानला जातो, कारण का साप हा पिकांवर आलेल्या खाऊन टाकतो। त्यामुळे पंचमी हा सण तेव्हापासून प्रचलित झाला आहे। आणि नागपंचमी या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचं कालियामर्दन केलं। सो बघा, या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून समुद्रातून हे वर आले, सुरक्षित वर आले। सो बघा, तेव्हापासून नागपंचमी हा सण केला जातो। तसंच ठिकाणी घरोघरी नागपंचमी दिवशी पूजा केली जाते, नैवेद्य केला जातो। सो बघा, मी पण शाळेत सेलिब्रेशन करत आहे। माझी मुलं बघा, गुड मॉर्निंग बोला। त्यांनी मस्त मस्त असे नाग बनवलेले आहेत। हे पालक आहेत, साचीची मम्मी, आणि ते बघा मस्त मस्त त्यांनी नाग बनवलेले आहेत चिकन मातीचे। आणि बघा मस्त साचीची मम्मी पूजा करत आहे। प्रसाद आणलेला आहे केळ्यांचा, आणि बघा चणे आणलेले आहेत, चॉकलेट आणलेले आहेत मुलांना बघा। आणि कोणी ड्रॉइंग काढली आहे बघू, साप ड्रॉइंग सुद्धा काढलेली आहे, दाखवा बघा। छान छान हे साप काढलेले आहेत त्यांनी बघा। लहान मुलं आहेत, समजून घ्या, छान छान काढलेले आहेत बघा। आणि पहिलंच मान आपण देत आहोत साचीच्या मम्मीला, ते पूजा करतील। फूट द्या एक मिनिट, मी देवांशी मम्मी आहे, ती नागाची पूजा करत आहे। सो देवांशी मम्मी आणि रुद्राची मम्मी हळदी कुंकू करत आहे। साचीची मम्मी आणि रुद्राची मम्मी हळदी कुंकू करत आहे। शांत बघा, आमच्या फळावर पण आम्ही नागाचं चित्र टाकून आणि नागाची पूजा केलेलीच आहे पायथ्याने। आता मी सुद्धा करत आहे नागाची पूजा। सो बघा, मी सुद्धा नागदेवतेची पूजा करत आहे, तुम्ही बघू शकता ब्लॉग मध्ये। आणि आता मुलं पण करतील, पालकांनी केले, मी सर्वांना आणि सर्व सबस्क्रायबरांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, मुलांनी छान छान असं नागपंचमीचे म्हणजे नागाचे चित्र काढलेले आहे। कमेंट करून नक्की सांगा की नागाचे चित्र कसे वाटले मला। हा पण छान आहे, सगळ्यांनी मस्त मस्त काढलेले आहे, बघू शकता। आणि नाग सुद्धा काढून आणले, छान छान नाग काढलेले। गिफ्ट मी आणलेले आहे, मी देते काय। सो माझ्याकडे आहेत, आता ते गिफ्ट मी देते ज्यांनी काढले। बघा, हा पण मस्त आहे, भिंतीवर नाग छान काढलेले आहे। मस्त मस्त मुलं आमची ॲक्टिव्हिटी करत असतात, प्रत्येक सण सेलिब्रेशन करत असतात। आणि कमेंट करून नक्की सांगा की सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटतं। नेहमी सण साजरे आम्ही करत असतो स्कूलमध्ये। बघा, छान असे नाग पण बनवलेले आहेत, गिफ्ट देणारच आहे दुसऱ्या क्लबमध्ये, बघूया आता, कारण मी आले ते गिफ्ट विसरलेली आहे। सो बघा, आणि एक एक मुलाचं दर्शन सुद्धा घेते, यांचे एकेकाचे फोटो काढा। तुम्ही सगळे बसा बघा। आरवीनी मस्त 2 साप काढलेले आहेत, कसे वाटले कमेंट करून सांगा। एक मिनिट बघा, हंसिका नमस्कार करते। साचीनी बघा मस्त नाग बनवलेला आहे। साची बघा, साची दर्शन घेते नागाचं, इकडे तिने नाग बनवले।
बघा छान दिसते साची आज ग्रीन. साची दर्शन घेत आहेत. रुद्र, देवांश, सोनम आणि अंजली दर्शन घेत आहे. बघू शकता. बघा वेदई दर्शन घेते. हाय वेद. नागपंचमी सेलिब्रेशन आहे म्हणून आमचे पालक फुगडी घालत आहे. बघा तुम्ही आणि कशी वाटली फुगडी कमेंट करून मला नक्की. पालक फुगडी घालत आहेत. बघा फुगडी घालत आहेत. देवांशची मम्मी आणि साचीची मम्मी. बघा मस्त. रुद्राची मम्मी पण फुगडी घालत आहे. तुम्ही बघू शकता. मस्त फुगडी. आता आमचे सर्व स्टुडंट फुगडी घालत आहेत. चला फुगडी घाला. कमेंट कर. बघा साची आणि देवांशी मम्मी फुगडी घालत आहे. बघा फोटो इकडे बघा. आरवी सुद्धा खेळत आहे. सगळ्यांनी छान छान ड्रॉइंग काढलेली आहे. त्यांना गिफ्ट म्हणजे मी पेन्सिल आणलेले गिफ्ट आणि प्रसाद केळी सगळ्यांना वाटप करणारच आहोत. चॉकलेट आणि पालकांना सुद्धा प्रसाद देणार आहोत. बघा आणि कशी वाटली ड्रॉइंग तुम्ही बघा. आणि आपण रुद्राच्या मम्मीच्या हस्ते गिफ्ट देणार आहोत मुलांना. सो बघा नागपंचमी आहे तर मी इथे गांधीनगरमध्ये छोटंसं शंकराचं मंदिर आहे. सो बघा मी तुम्हाला दाखवते आणि मी त्या मंदिरात आलेली आहे. मी तुम्हाला आलेली आहे शिवाचं दर्शन घ्यायला. मंदिरात आलेली आहे. बघू शकता इथे छोटंसं मंदिरात आलेली आहे. शाळेच्या पुढेच गांधीनगरला आहे. आणि नागपंचमी असल्या कारण मग इथे नागाची पिंडीवर नाग आहे. सो मी तुम्हाला दाखवत आहे. असं मंदिर आहे शिवाचं आणि मस्त पिंड आहे शंकराची आणि त्याच्यावर नागोबा आहे. तुम्ही बघू शकता समोर गेट बंद आहे आणि छोटंसं नंदी आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने छोटंसं नंदी आहे. पिंड आहे शंकराची. बघू शकता छोटंसं मंदिर आहे. मंदिरामध्ये शंकराचे फोटो लावलेला आहे. गणपती आहे. बघू शकता मंदिरामध्ये. मध्ये आलेली आहे वडापाव खायला नाश्ता करायला. बघा तुम्ही. आणि तिथून मी थेरपीला जाणार आहे. मंदिरातलं दर्शन तर झालेलं आहे. स्कूलमधलं सुद्धा नागपंचमी सेलिब्रेशन झाले आहे. ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि मी आली आहे वडापाव घेतलेला आहे. मी वडापाव आणि नाश्त्याला कांदा त्याच्यासोबत चटणी दिलेली आहे. सो बघा मी नाश्ता करते. तुम्हीसुद्धा या माझ्यासोबत नाश्ता करा. बघा आमच्या स्कूलमध्ये नागपंचमी सेलिब्रेशन केलेली आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला नागपंचमी सेलिब्रेशनचा हा ब्लॉग कसा वाटला. लहान मुलांनी जे नाग बनवलेले आहेत ते कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा. आणि कमेंट तर झालीच पाहिजे कारण काय एवढे छान छान नाग बनवलेले आहेत माझ्या मुलांनी. तर कमेंट तर झालीच पाहिजे. आणि सर्वांना नागपंचमीचे पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि नागपंचमी
नागपंचमी सेलिब्रेशनचा हा ब्लॉग आवडला असेल किंवा मात्र या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत सबस्क्राईब करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.